मराठा आरक्षणाच्या लढ्याचं पुढचं पाऊल हे मुंबईमध्ये पडणार आहे। मुंबईतल्या या आंदोलनाची रूपरेषा ही जाहीर झाली आहे। 20 जानेवारीला अंतरवाली सराटीमधून पायी मुंबईकडे लाखोंच्या संख्येने मराठे कूच करतील असं मनोज जरांगे यांनी सांगितलंय। पण हा मुंबई दौरा नेमका कसा असणार आहे, कोणता मार्ग असेल मुंबईकडे येण्याचा, बघूयात एबीपी माझाचा याच संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। एकच फोकस, एकच ध्येय, मुंबईकडे कूच करायची। मराठ्यांनो अशी धडक मारा, देशात अशी कोणी धडक मारली नसेल। आणि गेल्यावर बिना यशाच्या माघारी नाही यायचं, विजयाची घेऊन माघारी यायचं। याच्यासाठी घरी नाही थांबायचं, आता घराच्या बाहेर पडायचं। मैदानावर भव्य सभा, सभेला लाखोंची गर्दी, जेसीबीतून फुलांची उधळण। हे चित्र आजवर फक्त मराठवाड्यातच पाहायला मिळालं होतं। याची झळ आजपर्यंत मुंबईपर्यंत पोहोचलीच नव्हती, पण आता हीच गर्दी मुंबईतही दिसण्याची शक्यता आहे। मराठवाड्यापासून अहमदनगर पुणे मार्गे मुंबईत धडकण्याचा कार्यक्रम जरांगेंनी जाहीर केलाय। हजारोंच्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईकडे कूच करण्याची शक्यता आहे। अंतरवालीहून सकाळी 9 वाजता 20 जानेवारीला आपण मुंबईकडे कूच करतोय। सगळे महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी यात सहभागी व्हायचंय। लोणावळा मार्गे पनवेल मार्गे आपण वाशी चेंबूर मार्गे आझाद मैदानला जातो। शिवाजी पार्क, आझाद मैदान, दादर, मुंबई इकडे आपण ही आपली पायी जी मराठा आरक्षणासाठी आपण जातोय। या आंदोलनाची दिशा नेमकी कशी असेल पाहूया। अंतरवालीतून या आंदोलनाला सुरुवात होईल। तिथून पुढे शहागड, गेवराई, पाडळशिंगी, मादळमोही, तांदळा, मातोरी, खरवंडी, पाथर्डी, तिसगाव, करंजी, अहमदनगर, केडगाव सुपा, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव, वाघोली, खराडी बायपास, चंदननगर, पुणे, शिवाजीनगर, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूर मार्गे आझाद मैदानात मनोज जरांगेंसह मराठा बांधव दाखल होतील। उद्याच्याला 29 तारखेला आपली एक टीम इकडची तिथले ग्राउंड ते बघण्यासाठी जाणार आहे। शिवाजी पार्क असतील, बीकेसी असेल, आझाद मैदान असेल, आपली उद्याच्याला एक टीम मुंबईला जाते इकडचे बघण्यासाठी ग्राउंड किंवा कसं एक आहे याच्यासाठी। तर मुंबईतल्या बांधवांनाही विनंती की त्यांच्यासोबत आपणही तिथं थांबावं आणि बाकी सगळे कामं मात्र आपल्या मुंबईतल्या मराठा बांधवांनीच करून घ्यावेत। एकीकडे मराठा आंदोलकांकडून मुंबईत धडकण्याची तयारी सुरू झाली आहे। आपल्यासोबत सरपंच बी राहू द्या, चुली पण राहू द्या, आंघोळ करण्यासाठी भांडे पण राहू द्या, बकेट पण राहू द्या, जेवणासाठी ताटं राहू द्या, त्याचबरोबर तांब्या सुद्धा राहू द्या, पाणी पिण्यासाठी आपल्या वस्तीनं सज्ज राहा। तर दुसरीकडे मराठा आंदोलकांवर ही वेळ येणारच नाही असा दावा गिरीश महाजनांनी केलाय। जरांगे पाटलांवर ती वेळ कधी येणारच नाही की त्यांनी मुंबईला यावं। तोपर्यंत निश्चित सरकार आपण बघतात की ते अतिशय वेगाने काम या संदर्भामध्ये करतंय। क्युरिटी पिटिशन आता मान्य झालेली आहे, त्यामुळे ती एक विंडो उघडी झालेली आहे। त्यातून आम्ही कोर्टाला पटवून देणार आहोत की हा मराठा समाज मागासवर्गीय कसा आहे। त्याचबरोबर मागासवर्गीय आयोग आपलं काम त्या ठिकाणी करत आहे, अतिशय वेगाने ते त्या ठिकाणी काम करत आहे। आणि त्यांचा एकदा रिपोर्ट आला की विधानसभेचे एक रिसोर्स सत्र घेऊन आम्ही मराठा समाजाला लक्ष देणार आहोत आणि महिनाभरामध्ये मला वाटतं हा प्रश्न मार्गी लागेल। त्यामुळे जरांगे पाटलांना त्या ठिकाणी येण्याची वेळ त्याच्यावर येणारच नाही। जरांगे जे बोलतात ते करतात हे त्यांनी यापूर्वीही दाखवून दिलंय। त्यामुळे आताही जरांगे मुंबईकडे येण्यासाठी तयारीला लागले। आता जरांगे मुंबईत पाऊल ठेवण्याआधीच सरकार मराठा आरक्षणावर काही निर्णय घेणार की मग भगवं वादळ मुंबईत धडकणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।